मुंबई में भारी बारिश, रेड अलर्ट और उड़ानों में देरी के चलते विधानसभा के मानसून सत्र के लिए विधायकों का मुंबई दौरा टल गया है। खराब मौसम को देखते हुए अधिकांश विधायकों ने अब कल सुबह मुंबई रवाना होने का निर्णय लिया है। मुंबई में लगातार हो रही भारी बारिश का असर अब विधानसभा के मानसून सत्र पर भी दिखाई दे रहा है। खराब मौसम, रेड अलर्ट और उड़ानों में देरी के कारण विधानसभा के मानसून सत्र के लिए विधायकों का मुंबई दौरा टल गया है। मुंबई से रवाना होने वाली फ्लाइट समय पर नहीं पहुंच सकी, जिससे आगे की उड़ानें भी प्रभावित हुई। विधायकों का कहना है कि मौजूदा मौसम में मुंबई पहुंचने और वहां से मंत्रालय तक जाने में काफी कठिनाइयों का सामना करना पड़ सकता है। इसी वजह से अधिकांश विधायकों ने आज यात्रा नहीं करने और कल सुबह मौसम सामान्य होने पर मुंबई रवाना होने का फैसला लिया है। मौसम की स्थिति पर लगातार नजर रखी जा रही है। असं आहे की मुंबईवरूनच विमान निघालेलं नाही आणि आता इथे येईल केव्हा आणि तिथे गेल्यानंतरही पावसाची परिस्थिती जोरदार आहे। रेड अलर्ट घोषित झाला आहे आणि अशा परिस्थितीत मुंबईत जाऊनही कामकाज होणार नाही म्हणून बऱ्याचशा आमदारांनी आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा आजचं हे विमान जाणं टाळलेलं आहे। उद्या सर्व लोक सकाळी जातील अशी माहिती आहे। पावसाच्या परिस्थितीमुळे कामकाज चालू आहे नाही आहे आणि ते आम्ही मुंबईच्या विमानतळावर उतरून मंत्रालयापर्यंत पोहोचेपर्यंत किती वाजून जातील, काय परिस्थिती राहील, त्यापेक्षा उद्या सकाळीच निघण्याचं सगळ्यांनी ठरवलं। विमान आतापर्यंत मुंबईवरनं उडालेच नाही, इथे येईल आणि मग जाईल, त्याच्यात अर्धा दिवसच निघून जाणार आहे। आणि तिथली परिस्थिती पावसाची जी माहिती सर्वांनी घेतली आमदारांनी, तर ती अत्यंत बिकट आहे। जोरदार पाऊस चालू आहे आणि अशा परिस्थितीत विमानतळापासनं मंत्रालयापर्यंत पोहोचणं याच्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, म्हणून सगळ्यांनी उद्या जाण्याचं ठरवलेलं आहे।